आता बातमी नाशिकमधून। नाशिक जिल्ह्यातील मोठी नगर परिषद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड नगर परिषदेसाठी संपन्न झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे आणि त्यासाठी नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाकडून जय तयारी करण्यात आलेली आहे। मनमाड नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी तसंच प्रभाग क्रमांक 10 वगळता उर्वरित 15 प्रभागांमधील एकूण 31 नगरसेवक पदांसाठी मतमोजणी पार पडणार आहे। सदरची मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार आहे। सदर मतमोजणीसाठी एकूण 8 टेबलची मांडणी करण्यात आलेली आहे। तसेच 9वा जो टेबल असेल तो टपाली मतपत्रिकेचा असेल। एका टेबलवरती साधारणपणे एक वॉर्डाची कंटिन्यू मतमोजणी होईल। अशा प्रकारे 1 ते 8 प्रभागाची 1 ते 8 टेबलवरती मतमोजणी होईल। या 1 ते 8 प्रभागाची मतमोजणी झाल्यानंतर पुढील 9 ते 16 प्रभागाची मतमोजणी पुढील टप्प्यात होईल आणि अशा प्रकारे सदरची मतमोजणी अंतिमतः दुपारी 1 ते 1:15 वाजेच्या दरम्यान पूर्ण होणं अपेक्षित आहे। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे। त्यासोबत फिजिकल बॅरिगेटिंग करण्यात येणार आहे। आवश्यकता नसताना जर असा अनावश्यक गर्दी केली तर याच्यावर तशी कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सर्व उमेदवार यांना विनंती करण्यात येईल की आपले पाठीराखे कार्यकर्ते असतील, आपलं प्रचार कार्यालय असेल, आपलं घर असेल, याच ठिकाणी थांबतो। कोणीही विनाकारण स्ट्रॉंग रूमच्या अवतीभोवती गर्दी करणार नाही। तसेच शहराच्या मुख्य रस्ते, चौक या ठिकाणी गर्दी करणार नाही। निवडणुकीच्या निकालानंतर स्वाभाविक प्रतिक्रिया उमटत असतात, पण त्या सर्वांनी त्याचा आदर करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे निकालाचा आदर करून त्यांनी आपलं जे काय बिहेवियर आहे, वर्तन आहे, त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे।